हरिओम. आम्ही आता सहज बसलो होतो सरण. आम्ही तसंच विचार करत होतो. आम्ही घरं का तुटतायत, घरात वाद का होत आहेत. तर मी सहज म्हणून गेलो, सर घरं तुटतायत ना, घरात वाद होत आहेत ना, यात एक वाईट व्यक्ती असेल त्याच्यामुळं घर तुटत नाही. पण घरातले 10 व्यक्ती असतात ना, ते त्या वाईट व्यक्तीने जर काही म्हणत नसतील तर त्यांच्यामुळे मात्र घर तुटतं. त्यांच्या ज्या वाईट व्यक्तीची वाईट सवय आहे ते तोडू शकत नाही, त्यांना काही बोलत नाहीत, तर त्या एक व्यक्तीमुळं बाकीच्या 10 व्यक्ती जर काही बोलत नसेल, 10 व्यक्तीची चूक आहे ती. समजा आपण शाळेतल्या मुलानं एक पेन्सिल चोरून आणली तर आपण त्याला खवळतो, मग त्याचं आयुष्य वाटू होतं. मग आता जीवनाचा प्रश्न आहे. आपले मुलं धृतराष्ट्र, गांधारी, आपले मुलं काय करतायत. मस्त राजाचे मुलं आहेत, परंतु आपले मुलं काय करतायत धृतराष्ट्राला माहीत असूनही डोळ्याने आंधळा होता, पण त्याचं मन तर उघडं होतं ना. आजही तीच परिस्थिती आहे. आपले डोळे उघडे आहेत, परंतु मन मात्र झाकलेलं आहे. आपले मुलं किती वाजता उठतायत, स्वयंपाक करतायत, अभ्यास करतायत की नाही करत आहे, स्वयंपाक करतायत की नाही करत आहे, हर एक वाईट गोष्ट पाहिली पाहिजे आपण, ते काय करतायत. आज आई किचनमध्ये स्वयंपाक करते आणि मुली मोबाईल घेऊन जर सोफ्यावर बसत असतील, बाप रक्ताचं पाणी करून काम करत असेल आणि मुलं मात्र दिवसभर घरात झोपत असेल, याला चूक कोणाची? त्या मुलांची? अजिबात नाही. मुलांची चूक अजिबात त्यामध्ये नाही आहे. 100% त्या घरातल्या मोठ्या पालकांची चूक आहे. आपले मुली स्वयंपाक करत नाही आहे, मुलं घरात झोपत आहे, ते त्या ठिकाणी जर आईबापाला मदत करत नसतील कामामध्ये, आई काबाड कष्ट करते आहे आणि मुलं जर तिथं जो आयतं येऊन खात असतील, तर त्या बापाचं 100% काम आहे का त्यांनी त्या मुलांना दाबलं. आणि ते बापाने न दाबल्यामुळं, त्या घरातल्या 10 माणसांनी न दाबल्यामुळं आज ह्या वाईट गोष्टी घडत चालल्या आहेत. वाईट गोष्टी का घडतायत? तर आज आईच मोबाईल पाहते, तर मुलांना काय सांगणार मोबाईल पाहायला? आज बापच उठल्या मोबाईल पाहत असेल, तर मुलांना काय सांगणार तुम्ही मोबाईल पाहू नका म्हणून? आज आई बापच व्यायाम करत नसतील, तर मुलाला काय सांगणार तुम्ही व्यायाम करा म्हणून? आज आई बापच उशिरा उठत आहेत, तर मुलांना कुठल्या तोंडाने तुम्ही सांगणार लवकर उठा, व्यायाम करा, अभ्यास करा, ध्यान करा? मग ही चूक कुणाची? आपण म्हणतो प्रथम गुरु आई आणि वडील असतात, आणि आई आणि वडीलच जर प्रथम अशा पद्धतीचं वर्तवणूक असेल, तर त्या मुलं कसे होतील? आणि सगळे प्रतिकूल परिस्थिती मुलांना आहे, मागता क्षणी त्या मुलांना आहे. आणि आपण म्हणतो शिळी चपाती खाऊ नको, शिळी भाकर खाऊ नको, पोट दुखेल. आणि 8-8 दिवसाचे, महिन्याभराचे टोस्ट खायला आपल्याला आवडतात. किती वाईट गोष्ट आहे. आम्ही हसत बोलत होतो, हे सहज मला डोक्यात आलं. अनेक ठिकाणी पाहतो आपण टोस्ट, खारी ही ताजी असते, आपल्याला अशी दुकानातून आणली का लगेच ताजी असते. आणि शिळी मात्र रात्री केलेली चपाती सकाळी खात नाही, ती शिया झाली. सकाळी केलेली भाकर संध्याकाळी खात नाही, ती मात्र शिळी होते. पण टोस्ट खारी शिळी होत नाही. याला सांगणारे कोण? आई वडीलच ना, घरातले मोठे माणसंच ना. मग समाज बिघडवला कोणी? मुलांनी? अजिबात नाही. तर त्या आईवडिलांचं त्या मुलाला सांगणं काम होतं. बाहेर तुझ्याच बहिणी आहेत, बाहेर तुझेच भाऊ आहेत, हे जर त्या आईवडिलांनी सांगितलं नसेल, तर आज त्या मुलांना दाबण्याचाही अधिकार नाही.
म्हणून कळकळीची विनंती, आपल्या मुलांना भावनाहीन करू नका, भावना प्रदान करा, भावना द्या. काय चांगली गोष्ट आहे, काय वाईट गोष्ट आहे, सकाळी उठणं चांगलं की वाईट, अभ्यास करणं चांगलं की वाईट, ही जी भावना आपण मुलांच्या मनामध्ये पेरू शकत नसेल तर आईवडिलांना काहीही काय अधिकार नाही. आईवडिलांचं जगणं व्यर्थ आहे. म्हणून हे आईवडिलांचं काम आहे की मुलांना चांगल्या भावना देणं, विचार देणं. जोपर्यंत विचार येत नाही तोपर्यंत त्यांच्या मनात, तनात ती गोष्ट येत नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणून आईवडिलांनी तसं वागलं पाहिजे, आईवडिलांनी लवकर उठलं पाहिजे, आईवडिलांनी व्यायाम केला पाहिजे, आईवडिलांनी ध्यान केलं पाहिजे, आईवडिलांनी मंदिरात गेलं पाहिजे. तेव्हाच मुलंही मंदिरात जातील, तेव्हा मुलांची भावना शुद्ध होईल. म्हणून भावनाप्रधान समाज निर्माण करण्यासाठी योग आचरण केलं पाहिजे. मुलांना योग साधनेला जरूर पाठवा. म्हणून परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी अनेक आचार्य कुलम काढलेत, अनेक शाळा, कॉलेज, सकाळी योग साधना असते. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांना आस्था चॅनलवर, संस्कार चॅनलवर आपण पाहू शकता. यूट्यूबवर, फेसबुकवर, ट्विटरवर, बाकी माहीत नाही काय, पण प्रत्येक ठिकाणी स्वामी रामदेवजी महाराज, आचार्य बाळकृष्ण महाराज यांचं कार्य महान आहे. त्यांना फॉलो जरूर करा. हरिओम नमस्ते.